श्रीराम जय जय राम. संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत आजवर अनेक संत होऊन गेले. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ ते संत गाडगे बाबा अशा एक ना अनेक संतरूपी मोत्यांची माळच जणू महाराष्ट्राच्या गळ्यात ओवली गेली आहे. यातीलच एक संतरूपी मोती म्हणजे पालघर माहीम येथील संजीवन समाधीस्थ परमपूज्य अनिरुद्धेंद्र सरस्वती उर्फ श्रीमत केशवनाथ स्वामी. हेच श्रीमत केशवनाथ स्वामी संप्रदायाचे मूळ पुरुष. पालघर स्टेशन पश्चिमेस 8-9 किलोमीटर अंतरावर असलेल्या महिकावती उर्फ माहीम या गावी स्वामींचे संजीवन समाधीस्थान आहे. स्टेशनवरून वडराई गावी जाणाऱ्या बस किंवा रिक्षाद्वारे येथे जाता येते. महिकावती म्हणजे प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. रामायणातील संदर्भानुसार अहिरावण आणि महिरावण यांनी प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांना नरबळी देण्यासाठी महिकावती देवीच्या मंदिरात बंदी बनवून आणले होते. हनुमंताने अहिमही रावणांचे मर्दन करीत त्यांची सुटका केली होती. या महिकावती देवीच्या नावावरूनच या गावास महिकावती नाव पडले. कालांतराने हे माहीम म्हणून ओळखले जाऊ लागले. नाथांनी संजीवन समाधी घेतलेले केशवाश्रम ही खरे तर त्यांची सासूरवाडी. वैतरणा नदीच्या मुखाजवळ डोंगर किनारी वसलेले डोंगरे गाव ही नाथांची जन्मभूमी. श्रीयुत नारायण शंकर कीर्तने आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या पोटी शके 1715 साली श्रावण शुद्ध अष्टमीस माध्यान्नी नाथांचा जन्म झाला. उपजतच ज्ञानी अशी अवस्था असलेल्या नाथांची अलौकिकता बालवयातच दिसून येत होती. अवघ्या 14 वर्षांचे होईपर्यंत त्यांचा उपनिषदे, यजुर्वेद व गीता यांचा सखोल अभ्यास झाला होता. त्यांचे निकटचे आप्त श्री भास्कर जोशी यांनी महिकावतीच्या कृष्णाबाईंशी नाथांचा विवाह करून दिला. मात्र गुरुप्राप्तीची ओढ लागलेल्या नाथांचे वैरागी मन संसारात रमेना. एखाद्या ब्रह्मनिष्ठ गुरुचे पाय धरून त्यांची सेवा करावी व त्यांच्या बोधामृताने आत्म्याची ओळख पटवून परमात्म्याशी एकरूप होऊन ब्रह्मानंदाची प्राप्ती करावी या तीव्र इच्छेने त्यांनी आपल्या सद्गुणी पत्नी व घराचा त्यागही केला होता. गुरुशोधार्थ आर्त तळमळीने व्याकुळ झालेल्या नाथांना एके दिवशी परमपूज्य मौनीनाथ स्वामींचे वास्तव्य मुंबईत असल्याचे समजले. गुरुप्राप्तीच्या प्रचंड ओढीने ते त्यांचे मुंबईत प्रवचन सुरू असलेल्या स्थानी पोहोचले. नाथांनी आपणास शिष्य म्हणून स्वीकारावे अशी विनवणी त्यांनी केली. मौनीनाथांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. गुरुसेवेकरता नाथ मौनीनाथांच्या सिन्नर येथील आश्रमात राहू लागले. प्रपंचात राहून परमार्थ साधून इच्छित ध्येय साधल्यावर योग्य वेळी संन्यास घ्यावा आणि जनकल्याणाचे कार्य तुझ्या पुढील पिढ्यांकडून घडायला हवे असे मौनीनाथांनी नाथांना सांगितले. गुरुवाज्ञा शिरसावंद्य मानून नाथांनी विरक्त भावनेने प्रपंचास सुरुवात केली. गृहस्थाश्रमाचा आदर्श प्रस्थापित करून प्रपंचात राहून परमार्थ साधत अखेरील काही वर्षात संन्यास दीक्षा घेऊन वयाच्या 80व्या वर्षी नाथांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी घेतलेल्या या थोर संताबद्दल किती व कसे वर्णावे. संजीवन समाधी घेण्याचा अधिकारच त्यांच्या दिव्य सामर्थ्याची जाणीव करून देण्यास पुरेसा आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीत संत म्हटले की चमत्कारही आलेच. असे एक ना अनेक चमत्कार व अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या. त्यापैकी अयोध्येच्या मार्गावर असताना सातपुड्याच्या डोंगराळ भागातील एका गावात नाथांचे कीर्तन सुरू असताना गाव लुटण्यास आलेल्या भिल्लांच्या मोरक्यासहित संपूर्ण टोळीचे नाथांच्या उपदेशाने मनपरिवर्तन होणे. प्रवासादरम्यान देवीच्या तापाने दृष्टीहीन झालेल्या बाळ रघुनाथाला नाथांनी रामास पाहण्याची आज्ञा देता क्षणीच दृष्टी येणे. काशीला वास्तव्यास असताना समाजाने वाईट टाकलेल्या एका ब्राह्मण कुटुंबास पुन्हा समाजात स्थान मिळवून देणे असे एक ना अनेक किस्से त्यांच्या जीवनातील चमत्कारांची आणि सत्कार्यांची साक्ष देतात. मात्र त्यांनी कधीही याचे भांडवल केले नाही. कैलासवासी हरिभक्त परायण मोरेश्वर रामचंद्र चौधरी यांनी प्रसाद नामक पुस्तकात नाथांच्या जीवनचरित्राचे विस्तृत वर्णन केलेले आहे. नाथांनी आपल्या आयुष्यभरात भाविकांना ज्ञानाचा व भक्तीचा मार्ग दाखवून स्वआचरणाद्वारे नेहमी सदाचाराने, नीतीने व धर्माने वागण्याचा संदेश दिला. भगवंत प्राप्तीचा जो परमानंद आपणास लाभतो तो इतरांनाही लाभावा म्हणून आपल्या निष्ठावान व श्रद्धाळू असलेल्या भक्तमंडळींना त्यांनी दीक्षा देण्याचे ठरवले. पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथील स्वामींचे परमभक्त श्री जीवन नामा तांडेल यांना नाथांकडून सर्वप्रथम दीक्षा देण्यात आली व येथूनच श्रीमत केशवनाथ स्वामी संप्रदायाची सुरुवात झाली. नाथांच्या अनुग्रह दीक्षेचा कोणत्याही प्रकारचा गाजावाजा किंवा डिंगोरा पिटला जात नसे.
कुठलाही भाविक श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांच्याकडे आला असता त्याची भक्ती व परमेश्वर प्राप्तीची आर्तता पाहून नाथ त्वरित त्याला अनुग्रहित करीत. अनुग्रह देताना नाथ शिष्याच्या जातीपातीचा कधीच विचार करत नसत. अगदी जे वर्ण किंवा जाती जमाती आध्यात्मिक गुरु दीक्षेपासून वंचित होते त्या वर्णातील भक्त मंडळींना सुद्धा दीक्षा देण्याची सुरुवात मच्छीमार समाजातील जीवन नामा तांडेल यांच्यापासून झाली. म्हणूनच त्यांनी दीक्षा दिलेल्या सांप्रदायिक मंडळीत सर्व वर्णाच्या लोकांचा समावेश होता. अनुग्रह दीक्षेची हीच परंपरा आजही याच स्वरूपात चालू आहे. अलौकिक प्रतिभेचे धनी असलेल्या नाथांचे हे निवासस्थानही मोठे विलक्षण आहे. श्रीराम मंदिरात दिसणाऱ्या या सुंदर तेजोमय मूर्तींची कथा ही सुद्धा मोठी चमत्कारिक आहे. श्रीराम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर त्यात श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, रामदूत हनुमान व विघ्नहर्त्या गजाननाची मूर्ती स्थापित करण्याचे ठरले. मूर्ती आणण्यासाठी जाणकार मंडळींची नेमणूक होऊन दुसऱ्या दिवशी ही सर्व मंडळी मुंबईत मूर्ती आणण्यासाठी निघणार तोच एक प्रचंड विस्मयकारक घटना घडली. मंदिराशेजारी समोरच उभ्या असलेल्या पिंपळ वृक्षाच्या पारावर एक अज्ञात मूर्तिकार कावडीत रामपंचायतनाच्या मूर्ती घेऊन हजर झाला. आपल्या मंदिरात विराजमान होण्यासाठी रामरायाच प्रत्यक्ष आलेले पाहून जनता जनार्दनाच्या मनातील भक्तिभाव पौर्णिमेच्या उधाणाप्रमाणे उफाळून आला. मूर्तिकाराचा योग्य तो आदर सत्कार करून इच्छित द्रव्य त्याच्या पदरी घातले गेले. वैशाख शुद्ध तृतीया शके 1763 रोजी शुभ मुहूर्तावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाथांच्या शुभहस्ते झाली. मंदिरासोबत दिसत असलेल्या या प्रशस्त केशवाश्रमाची निर्मिती ही मोठी लक्षणीय आहे. नाथांनी बांधलेले श्रीराम मंदिर श्री भास्कर महाराजांच्या कालखंडावेळी जीर्ण होत आले होते. महान दृष्टी असलेल्या भास्कर महाराजांनी हे हेरून मंदिराच्या जीर्णोद्धारासह प्रशस्त सभागृह बांधण्याचे ठरवून तत्कालीन अनुग्रहींना व भक्त मंडळींना प्रत्येकाच्या परीने द्रव्य, धान्य व श्रमदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास सर्व सांप्रदायिक मंडळींनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही भक्तांनी द्रव्य पुरवले तर काहींनी धान्य. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळेस ग्रामस्थ माधव नामा पाटील यांनी नवीन मूर्ती दिल्या. आजही त्या मंदिरात विराजमान आहे. मात्र बऱ्याच स्वामिनिष्ठ भक्तांनी वर्षातील 8 महिने मंदिरात व 4 महिने पावसाळी घरी असे तब्बल 14 वर्ष अगदी एकाही रुपयाची मजुरी न घेता सद्गुरूंचा कृपाशीर्वाद हीच आपली मजुरी मानून श्रमदानातून भीम पराक्रमाने हे भव्य केशवाश्रम उभारले. 14 वर्ष संसार त्यागून गुरूंचे आश्रम उभारणाऱ्या या स्वामिनिष्ठ भक्तांच्या भक्तीसारखे उदाहरण सापडणे विरळच. शेजारी असणारे हे श्रीदत्त मंदिर म्हणजे नाथांच्या संजीवन समाधीचे परमपावन स्थान. 1873 साली याच स्थानी गुरूंच्या आशीर्वादाने नाथांनी संजीवन समाधी घेतली. 1922 साली भास्कर महाराजांनी तत्कालीन भक्तमंडळींना सोबत घेऊन येथील समाधी चौथऱ्यावर श्री दत्त मंदिराची स्थापना केली आणि त्यात श्री दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याखालीच नाथांच्या संगमरवरी पादुकांची विधिवत स्थापना केली. ह्याच त्या नाथांच्या संगमरवरी पादुका. या पादुकांना अनन्य भावाने न्याहाळले तरीही मनास विलक्षण सौख्याची प्राप्ती होते. मंदिराशेजारी असणारा हा विशाल पिंपळाचा वृक्ष नाथांच्या विलक्षण अलौकिक सामर्थ्याची व त्यांच्या संजीवन समाधीची ग्वाही देत आजही त्याच डौलाने उभा आहे. याच वृक्षाच्या पारावर रामपंचायतनाच्या मूर्ती घेऊन आलेला मूर्तिकार बसला होता. नाथांच्या पुण्यस्पर्शाने पवित्र झालेल्या या वृक्षाने श्री रवींद्र महाराजांवर काळाची चाहूल आलेली पाहता काही दिवसांपूर्वीच आपली विशाल भुजा छाटून जणू येणाऱ्या काळाचा संकेतच दिला होता. असा हा मंदिराचा संपूर्ण परिसरच नाथांच्या पुण्यस्पर्शाने सानिध्याने पावन झालेला आहे. केशवनाथ स्वामी म्हणजे केशवनाथ स्वामी संप्रदायाचे मूळ पुरुष. नाथांनी सुरू केलेली ही ज्ञान परंपरा त्यांचे पुत्र रघुनाथ स्वामी यांनी नेटाने सुरू ठेवली. मात्र नाथ समाधीस्थ झाल्यानंतर अवघ्या 5 वर्षाच्या कालांतराने त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नारायण महाराजांनी नाथांचे कार्य त्याच निष्ठेने अविरत चालवले. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी चांगलाच लोकसंग्रह करून सांप्रदायिक भक्तात बरीच वाढ केली. मात्र ते अल्पायुषी ठरले. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू श्री भास्कर महाराज गादीवर आलेले. आपल्या आजोबांचे तेज आणि ओज त्यांच्यात साक्षात उतरलेले. जनमानसावर त्यांचा प्रभावही तितकाच पडायचा. तत्कालीन विद्वान पंडितांनाही त्यांच्या अमाप विद्वत्तेची जाणीव होती. ते महान द्रष्टे होते. श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार, हे प्रशस्त केशवाश्रम व नाथांच्या संजीवन समाधी चौथऱ्यावर श्री दत्त मंदिराच्या स्थापनेचे श्रेय त्यांनाच जाते.
त्यांनी आपल्याच कारकिर्दीत तत्कालीन शिष्यमंडळींमार्फत ही कामे करून घेतली. त्यांना प्रथम पत्नी गोपिकाबाईंपासून पुतळाबाई उर्फ ताई आणि गंगूबाई उर्फ माई व दुसऱ्या पत्नी प्रभावतींपासून श्री भुवनेश्वर महाराज अशी 3 अपत्ये होती. भास्कर महाराज स्वर्गवासी झाले तेव्हा भुवनेश्वर महाराज शिक्षण घेत असल्याने केशवाश्रमाचा सर्व कारभार ताई व माईंनीच पूर्वीच्या इतमामात अनेक वर्षे उत्तमरित्या पाहिला. त्यानंतर भुवनेश्वर महाराज गादीवर आले. भुवनेश्वर महाराज म्हणजे निस्वार्थी जनसेवक, जणू जन्मजात संतच. त्यांनी राष्ट्रीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात फार मोलाचे कार्य करून आपल्यासहित आपल्या संप्रदायाचे नावही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी आपले नागरी कर्तव्य चोख बजावले. 1939चा वैयक्तिक सत्याग्रह व 1942च्या दगदगत्या रणसंग्रामात उडी घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. जनतेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी स्वतःच वाहून घेतले होते. माध्यमिक शिक्षणासाठी माहीमच्या विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता पदवीधर असलेल्या महाराजांनी श्रीराम मंदिरातच माध्यमिक शिक्षणाचे वर्ग भरवण्यास सुरुवात केली. भुवनेश्वर महाराजांनी हे अगदी विना वेतन चालवले. काही विद्यार्थ्यांना तर सदा सर्वदा जेवणखाण आणि कपडेही पुरवले. याची प्रेरणा अर्थातच भास्कर महाराजांकडूनच आली होती. कारण भास्कर महाराजांनी सुद्धा त्या काळात इंग्रजी शिक्षणाचे वर्ग आपल्या घरी सुरू करून काळाच्या पुढचा विचार केला होता. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे भुवनेश्वर महाराजांच्या जन्माआधीच त्यांचे भविष्यातील विद्यादानाच्या क्षेत्रातील उज्ज्वल कार्य वर्तवणारा पाळणा त्यांनी लिहिला होता, जो आजही उपलब्ध आहे. भुवनेश्वर महाराजांनी 15 जून 1944 रोजी गावकऱ्यांच्या साथीने केळवा माहीम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. यासाठी महाराजांनी अविरत परिश्रम घेतले. वेळप्रसंगी आपल्या घरातील दागदागिने जमीन विकून स्वतः अकिंचन बनले, पण आपले जीवनध्येय असलेले हे विद्यामंदिर त्यांनी मूर्त स्वरूपात आणले. त्यांच्या या त्यागाची, निष्ठेची जाण ठेवून आणि त्यांना आदरांजली म्हणून विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने गावकऱ्यांच्या साक्षीने या शाळेचे नामकरण भुवनेश कीर्तने विद्यालय असे केले. आज त्या इवल्याशा रोपाचा भला मोठा वृक्ष झालेला आहे. आपल्या पणजोबांनी स्थापित केलेल्या श्रीमद केशवनाथ संप्रदायास भुवनेश्वर महाराजांनी सुवर्ण शिखर दाखवले. ज्या काळी दलितांना मंदिर प्रवेश निषिद्ध मानला जायचा, त्या काळी त्यांनी दलितांना मंदिरात प्रवेश देण्यासह स्वतःसोबत भोजनासही बसवले. षडरिपूंवर मात करणारे, चराचरात राम पाहणारे, व्यवहारात राहणारे, मात्र आत्मज्ञानाने सहजावस्थेला गेलेले ते थोर संत होते. वयाच्या मात्र 42व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. अल्पायुष्य लाभलेल्या या दिव्य सत्पुरुषाच्या दिव्यत्वाची ख्याती आजही पंचक्रोशीत सर्वश्रुत आहे. भुवनेश्वर महाराजांनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री विजय महाराज हे गादीवर आले. त्यांनी आजतागायत चालत असलेली ही उज्ज्वल परंपरा आपल्या खांद्यावर समर्थरित्या पेलली व संप्रदायात बरीच वाढ केली. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू श्री अशोक कीर्तने व श्री रवींद्र कीर्तने यांच्यावर केशवाश्रमाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आली. श्री रवींद्र कीर्तनेंनी वडिलांचा निस्वार्थी जनसेवेचा वसा सार्थरित्या चालवला. मूर्तीपूजा न मानणाऱ्या या आधुनिक संतांनी सर्व प्राणीमात्रात देव पाहून निस्वार्थी जनसेवेद्वारे त्यास प्रसन्न करण्याचे व्रत आजीवन अंगीकारले. कॅन्सर या महाभयंकर आजारावर अपार संशोधनाद्वारे त्यावर योग्य औषधे व सुयोग्य आहार पद्धतीद्वारे त्यांनी कित्येक रुग्णांना कॅन्सरमुक्त केले व कित्येक रुग्णांना ह्या आजाराने होणाऱ्या वेदनेची तीव्रता कमी करण्यास मदत केली, तेही अगदी विनामूल्य. कॅन्सरग्रस्तांच्या सेवेकरिता रात्रीचा दिवस करणाऱ्या या महान सत्पुरुषाने कोरोनासारख्या कठीण काळातही आपले कार्य अविरत सुरू ठेवले आणि याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण होऊन अवेळीच जगाचा निरोप घ्यावा लागला. मात्र त्यांच्या या कार्याने ते जनमानसाच्या हृदयात आजही विराजमान आहेत. श्री अशोक कीर्तने यांनी त्यांच्या आध्यात्मिक विचार व आध्यात्मिक आचरणाच्या प्रात्यक्षिकाद्वारे जनसमुदायाच्या मनावर गारूड घातले आहे. नाथांनी सुरू केलेला आध्यात्मिकतेचा अखंड वसा ते सार्थरित्या पुढे चालवत आहे. नाथांपासून सुरू झालेल्या या संप्रदायावर कृष्णाबाईपासून पिढ्यानपिढ्या मंदिरात सून बनून आलेल्या प्रत्येक माऊलीच्या जीवापाड प्रेम व स्नेहाचा वर्षाव आजही अखंड चालू आहे. येथे दरवर्षी श्री राम जन्मोत्सव, श्री दत्त जन्मोत्सव व गुरुपौर्णिमा हे 3 उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात.
2022 साली श्री राम जन्मोत्सवास 182 वर्षे तर श्री दत्त जन्मोत्सवास 100 वर्षे पूर्ण झाली. येथील भव्य राम जन्मोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. उत्सवादरम्यान हजारो भाविक येथे श्रीराम दर्शनासाठी उपस्थित राहतात. दशमीच्या दिवशी माहीम गावात श्रीरामांची पालखी निघते, ज्यात सर्व सांप्रदायी भक्त मंडळी, ग्रामस्थ व पंचक्रोशीतून येणारे भाविक मोठ्या संख्येने भाग घेतात. सर्व भक्त मंडळी टाळ मृदुंगाच्या ठेक्यात भजन रंगात रंगून जातात. संध्याकाळी मिरवणुकीस सुरुवात होऊन संपूर्ण रात्रभर सबंध गावात पालखी फिरून पहाटे मंदिरात येते. उत्सवादरम्यान मोठमोठ्या कीर्तनकार, प्रवचनकारांच्या कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. 182 वर्षापासून सुरू असलेल्या या उत्सव परंपरेदरम्यान अन्नधान्याची शासकीय बंधने आली, दुष्काळ झाले, पण राम जन्मोत्सव आणि अन्न संतर्पण इथे आजही त्याच इतमामात सुरू आहे. पूर्वापारप्रमाणे हे सर्व उत्सव व त्या दरम्यान होणारे अन्न संतर्पण हे सर्व सांप्रदायिक मंडळींच्या व सर्व भाविकांच्या दानरूपी देणगीतून पार पाडले जाते. नाथांच्या कृपेने उत्सवादरम्यान कधीही निधीची उणीव जाणवत नाही. या उत्सवांच्या नियोजनासाठीच श्रीराम मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचा संपूर्ण व्यवहार अगदी काचेसारखा पारदर्शक व स्वच्छ असल्याचे येथील भक्त मंडळी नेहमी आवर्जून सांगतात. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्यात सांप्रदायिक महाराजांना घेऊन आपल्या गावोगावी त्यांच्या पाद्यपूजेचा कार्यक्रम अलोट उत्साहाने व मोठ्या प्रेमभावनेने करतात. या दिवशी भजन कीर्तनाचा कार्यक्रमही ठेवला जातो. गावगावची इतर भक्त मंडळीही या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुभक्तीच्या रंगात रंगून जातात. नाथ संप्रदायातील सर्व शिष्य मंडळींचे एकमेकांवरील प्रेम व आदरभाव कमालीचा वाखाणण्याजोगा आहे. जसे वारकरी वारीत एकमेकास माऊली म्हणूनच संबोधतात, तसेच ही सर्व शिष्य मंडळी जणू एकमेकात आपल्या सद्गुरूंनाच पाहतात. एकमेकांप्रती तितक्याच जिव्हाळ्याने वागतात. नाथांनी प्रथम दीक्षा दिलेल्या श्री जीवननामा तांडेल यांच्याच नावाने चिंचणी या गावी जीवनाश्रम उभारून संप्रदायाने आपल्या गुरुबंधूंप्रती असलेल्या निस्सीम प्रेमाची इमारतच जणू उभी केलेली आहे. यासाठी शेकलू दादा वझे या भक्तानेच स्वतःची जमीन दान केली, जेथे दर 2 वर्षांनी विविध ग्रंथांचे पारायण व ज्ञानसत्राचे कार्यही मोठ्या भक्तिभावाने आयोजित केले जाते. या संप्रदायामार्फत दरवर्षी पंचक्रोशीतील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते, तर गरिबांस आरोग्य मदत निधी व आरोग्य निगडित आवश्यक साहित्य देऊन जनसेवेचे व समाज प्रबोधनाचे व्रत अखंड चालू ठेवण्याचा वसाच या संप्रदायाने जणू घेतलेला आहे. जनसेवेचे, जनजागृतीचे आणि आध्यात्मिक सेवेचे कार्य तुमच्या पिढ्यानपिढ्या होत राहील, हा मौनीनाथांनी केशवनाथांना दिलेला आशीर्वाद नाथांच्या पश्चात आजवर चालत आलेल्या त्यांच्या पिढ्यानपिढ्यांची गौरवशाली परंपरा पाहता सार्थ ठरला आहे. आणि हीच भक्ती मार्गाची व जनसेवेची उज्ज्वल परंपरा गुरुकृपेने अशीच अखंडित सुरू राहील असा येथील सर्व भक्त मंडळींना ठाम विश्वास आहे. असे हे श्रीमद केशवनाथ स्वामींच्या संजीवन वास्तव्याने पावन झालेले राम मंदिर, केशवाश्रम सर्व जाती धर्माच्या लोकांना दर्शनासाठी सदैव खुले असते. हे दिव्य संजीवन स्थान पाहता क्षणीच मनास आनंदाची अनुभूती येते. येथील नीरव प्रसन्न शांतता मनास सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती करून देते. स्वामींच्या पादुकांवर डोके ठेवून पूर्ण भक्तिभावाने मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होतेच असा येथील अनेक भक्तमंडळींचा अनुभव आहे. अशा या अलौकिक पुण्यस्थळी येऊन आपणही स्वामींच्या संजीवन समाधीचे, श्री रामरायाचे व श्री दत्ताच्या पुण्यदर्शनाचे सौभाग्य मिळवावे. येथे आलेल्या सर्व भाविकांना कायम सौख्य प्राप्त होत. ओम श्री सद्गुरु केशवनाथाय नमः.